महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। भाजप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। अंबड पोलीस मुखदर्शक। आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असताना भाजपा व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली व मोठा गदारोळ झाला। प्रभाग क्रमांक 2 वर पाहायला मिळाला। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हा वाद मिटवत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले। यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की या ठिकाणी असलेली आमदार नारायण कुचे व भाजपचे काही कार्यकर्ते पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहे, दडपशाहीपणा करत आहे असा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे। कारण या ठिकाणी एका वयोवृद्ध मतदाराला त्याच मतदाराचा नातू हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात येऊन जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवले व त्याला शिवीगाळ देऊ लागले। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीसवाल्यांनी सुद्धा आम्हाला धक्काबुक्की केली व विशेष करून अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी या ठिकाणी फक्त भाजपाची दलाली सुरू केली आहे। तेच आम्हाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत व आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर केला आणि पोलिसांनी केलेल्या या कृत्याची आम्ही नक्कीच निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शिवप्रसाद चांगले यांनी केली आहे। तर भाजपा आमदार नारायण कुचे यांचे बंधू भाजपा कार्यकर्ते देवीदास कुचे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आरोप हे खोटे आहे व बिनबुडाचे आहे असे म्हणत सर्व आरोप हे राजकीय सुरातून केले जात आहे। उलट पोलिसांनी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मदत केली आहे असे म्हणत सर्व आरोप बिनबुडाचे आहे असे म्हटले आहे। काय प्रकार घडला होता? थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, काय सांगणार? हे बघा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही जी लढाई होती, सर्वप्रथम मी अंबड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर मास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या, सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात अंबड शहराचे नागरिक आज एकवटले। नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी त्या सगळ्यांनी केला। त्याच्यानंतर इथे सुद्धा पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली, मला लोटलाट केली, ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलीसवाले जे आहेत हे सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात। हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाने काम केलेले। सुरुवातीला नेमका हा प्रकार काय होता, कशामुळे हा नेमका वाद झालेला? एक वयस्कर मतदाराला एक त्यांच्या घरातला नातू मतदान करायला घेऊन जात होता। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्यांच्या नातूला घाण शिव्या दिल्या। शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही, शिव्या द्यायचा काय संबंध? त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली। पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके पीआय जे आहेत, घोडके पीआयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत। अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत। तुमचा काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत? नाही, माझा मुळीच व्यक्तिगत वाद नाही, माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाहीये। परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे। हे लोकशाहीला मारक नाहीये। हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेली नाहीये। हे निवडणूक फेअर नव्हतं। हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक 8च्या बूथ क्रमांक 3 मध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता। ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं, एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून हात घालून तिचं बटन दाबलं। प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे प्रकार घडला। म्हणजे ही मी तुम्ही तक्रार वगैरे करणार? हो, निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तक्रार करणार आहोत। आम्ही SP कडे बी जाणार आहोत, राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत
अजून एक प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता. तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं. एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला, त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक 1 मध्ये. इथं काही प्रकार घडलेला नाहीये. एकदम शांततेत मतदान झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन असतील त्यांनी आम्हाला चांगलं मदत केलेली आहे. दोन्ही प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आणि मतदाराला असा कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही. शांततेत मतदान पार पडलं. या बूथवर 78% मतदान झालं आणि असा कोणताही वाद वगैरे झाला नाहीये. थोडेसे सिनियर लोक होते, त्यांना घेऊन जायचं त्यांच्यात असं शंका आली त्यांना का मतदान करून घेत आहे, पण तसं काही झालेलं नाहीये. आता इथं सोय नव्हती, थोडीशी व्हील चेअर नव्हती, तर वृद्ध व्यक्ती होते त्यांना घेऊन जात होते. प्रत्येक पक्षाचा वाटत होता बा याला घेऊन जा, याला मदत करा, पण असं काही झालेलं नाहीये. विरोधकांनी पोलिसावरती पण आक्षेप घेतला. पोलिसांनी नाही असं काही नाही. विरोध त्यांचं चुकीचं आहे. विरोधकांनी पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे. विरोधकांनी जे त्यांचं खोटा आरोप येते तेव्हा पोलिसवाल्याने नाही, पोलिसांनी त्यांची बाजू चांगली मांडलेली आहे. पोलिसांनी मदत केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा वादविवाद काही घडू नये म्हणून त्यांचं काम आहे. पोलिसांचं त्यांचं कर्तव्य होतं, पण त्यांनी काही दाब वगैरे टाकलेलं नाहीये. त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, अंबड, जालना.